राजन 11 ला लागलेला पहिलाच झटका आणि पुन्हा एकदा पुढचे फलंदाज येत आहेत ते राजन. क्यों बैठा है? नहीं बैठने का ऐसा कभी मगजमारी होता है ना फिर लाइव में. पुढचा चेंडू सामना करतील राजन. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. धाव संख्या होते ती 1-4. अजूनही इरफान यांच्या षटकातील एक चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी इरफान यांची. इरफान यांचा सामना करेल मोहसिन. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 5. एमजी वॉरियर्स साठी दुसरे षटक घेऊन येते ते मुकेश. मुकेश यांना ओपनच्या पोल मधून काल सुद्धा बॉलिंग टाकताना पाहिलं आपण. आणि सामना करतील ते उंचावून ठेवलेला चेंडू आणि षटकार. मुकेश यांना पहिल्या चेंडूवर टोलवलेला षटकार. मोहसिन. सुंदर अशी फलंदाजी मोहसिन यांची राजन 11 साठी. आणि आमचे परम मित्र सूर्या. मुकेश यांचा पुढचा चेंडू सामना करतील मोहसिन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर असं कमबॅक एमजी वॉरियर्स साठी मुकेश यांचं. आणि एमजी वॉरियर्सचे कर्णधार गणेश दादा गायकवाड. मुकेश यांचा षटकातील पुढचा चेंडू सामना करतील मोहसिन. मोहसिन यांनी टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. मुकेश यांच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. सामना करतील ते राजन. आणि एक धाव. धाव संख्या होते ती 1-13. सॉरी. मुकेश यांचा पुढचा चेंडू सामना करतील मोहसिन. आणि रनआउट स्वरूपात आउट झालेले तर राजन आत्महत्या केलेली आहे. आणि पुन्हा एकदा आमचे मित्र सूर्या. आणि आमचे आयोजक परमेश्वर पाटील आमच्यातून निरोप घेताना स्पर्धेतून. मुकेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील फिरोज. फिरोज यांनी उंचावून टोलवलेले चेंडू. आणि माने यांचं सुंदर असे क्षेत्ररक्षण. या दसरा मैदानावर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 2-14. गणेश गायकवाड यांनी कप्तान
एम जी वॉरियर्सचे अगर कोणतीही झेल घेतात तर स्पर्धेचे आयोजक पंकजदादा कापडे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक प्रत्येक कॅचसाठी आणि एम जी वॉरियर्स कडून तिसरे षटक हाताळतात ते ऑलराऊंडर हिमांशू. हिमांशू यांचा पुढचा चेंडू सामना करतील मोहसिन आणि निर्धाव चेंडू आउट. झेल स्वरूपात आउट झालेले आहेत. ठीक आहे. आणि हिमांशू विकेट हॅट्रिक घेत आहेत तर त्यांच्यासाठी पंकजदादा कापडे यांच्याकडून 2000 रुपये 2000 रुपये हॅट्रिक घेतात तर खूप सारी बक्षीस एम जी वॉरियर साठी. आणि उंचावून टोललेला चेंडू षटकार घनाघात प्रहार केलेला आहे हिमांशू यांच्यावर. फलंदाज घनाघात प्रहार केलेला आहे हिमांशू यांच्यावर. खूप लांब षटकार मारलेला आहे हिमांशू यांना. फलंदाज नेम काय बॅट्समॅन नेम बॅट्समॅन नेम काय राम है बॅट्समॅन नेम. ट्वेल्व मॅन पाठवा ना तुमच्या इकडे यार नाही तर पॅनलच करू तुम्हाला आम्ही. 12 मॅनला तुमचं नाव ना माहित आम्ही कसं घेणार यार. एवढं खतरनाक फलंदाजी करता तुम्ही. लाईव्हला हरिओम हरिओम यांनी सुंदर असा घनाघात प्रहार केलेला हिमांशू यांच्यावर. आणि सुंदर फलंदाजी होत आहे राजन 11 कडून. हरिओम हे मुख्य फलंदाज मानले जातात. हिमांशू यांच्यावर खूप प्रेशर. पुढचा चेंडू हरिओम यांच्यासाठी आणि सुंदर असं कमबॅक केलेलं आहे हिमांशू यांनी. यासाठी जाणली जाते एम जी वॉरियर्स टीम गायकवाडपाडा. सातत्याने ह्याच ग्राउंडवर सराव करत असतात. माने हिमांशू हिमांशू यांचा पुढचा चेंडू सामना करतील तो हरिराम. हरिराम यांनी हरिओम सॉरी एक धाव पूर्ण. खूप वेळेनंतर स्ट्राईकला येतात ते विक्की. आणि विक्की यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत राजेरी 11 साठी. पाहूया काय करतात विक्की. पुढचा चेंडू आणि वाईड आणि वाईट प्लस 2 धावा धावसंख्येमध्ये वाढत 3-23. अजूनही हिमांशू यांच्या गोलंदाजीतील 2 चेंडू शिल्लक. अतिशय प्रेशर वाटतंय हिमांशू यांच्यावर. हिमांशू हॅट्रिक संपादित करतात तर पंकजदादा कापडे यांच्याकडून 3000. हरिओम यांनी मारलेला चेंडू एक धाव पूर्ण. खूप सारी बक्षिसं लावलेली आहेत पंकजदादा यांनी एम जी वॉरियर्स साठी. नको बाबा थांब. अरे बोल ना तुम्ही आहे ना तो नाही यार
हिमांशू यांच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करतील ते विक्की. विक्की यांचा हिमांशू यांचा सामना करतील विक्की. विक्की यांनी उंचावून टोलवलेला चेंडू आणि एक धाव. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. दोन्ही फलंदाज खूप छान फलंदाजी करतात राजन 11 साठी. आणि एमजे वॉरियर्सचे कर्णधार गणेश गायकवाड यांनी कोणतीही झेल घेतली तर पंकज कापडे यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक झेलसाठी. पानी भी रख दिया वहाँ पर, बिस्लरी भी कुल्ला कर रहे बताओ यार भाई दे. अरे पानी भी तुमसे पूछ के निकालेंगे क्या? बिस्लरी से कुल्ला कर रहा बताओ यार. अरे भाई थोड़े से मुंह धोते भाई साहब. एमजी वॉरियर्स कडून शेवटचे षटक घेऊन येतात ते नवीन. सामना करतील ते विक्की लेफ्ट हँडेड बल्लेबाज. आणि पंचांचा निर्णय वाईट. एक धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3/26. शेवटचं षटक चालू आहे. सामना करते विक्की. पुन्हा एकदा गच्चल गोलंदाजी वाईट. कैलाश नगर कैप्टन और आदित्य 11 कप्तान दोनों को निवेदन है कि टॉस के लिए आ जाइए. नवीन यांचा पुढचा चेंडू. सामना करतील विक्की. पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात. या धावा किती आहेत पंच? धावा किती आहेत? पंचांचा निर्णय अंतिम राहील. एमजी वॉरियर्स. पंचांची वादावाद कोणी घालू नये आणि लवकरात लवकर एकूण 3 धावा स्टंपला लागून एक त्याच्यात गेलेले आहे. रन धावलेत एक नाही. आणि आमचे मुख्य आयोजक आणि बड्डे बॉय राजभाई सामन्याचा मनमुराद आनंद घेताना पाहतोय आम्ही. आदित्य 11 टॉस विन. आणि आपला काय निर्णय असेल लवकरात लवकर कळवा आमच्याकडे. माने यांचा दुसरा चेंडू. सामना करतील हरिओम.
आणि एक धाव. पूर्ण धावसंख्या होते ती 3/36. माने यांच्या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक. खूप छान फलंदाजी होत आहे राजन कडून. विकी आणि हरिराम यांच्याकडून, हरिओम यांच्याकडून. माने यांचा पुढचा चेंडू सामना करतील विक्की. आणि निर्धाव चेंडू कमबॅक केलेला माने यांनी आपल्या संघासाठी. अनुभव दांडगा आहे त्यांच्याकडे. एमजी वॉरियर्स संघाकडून नेहमी पाहतोय आम्ही त्यांना खेळताना. खूप छान गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण करत असतात. माने यांचा पुढचा चेंडू सामना करते विक्की. विक्की यांनी टोलवलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण मुकेश यांचं. आणि 2 धावा काही रोखू शकले नाही. राजन इलेव्हन संघाची धावसंख्या होते ती 3/38. माने यांच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पंचांचा हात समांतर आणि वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 39. अजूनही 2 चेंडू शिल्लक. सामना करते विकी. विकी यांनी जोरात मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. आणि माने यांचे षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करेल हरिओम. हरिओम यांच्या बॅटमधून पाहिला आपण एक षटकार आल्यात मारलेला. सुंदर फलंदाजी. हरिओम माने यांनी मारलेला उंच चेंडू. पाहूया काय होतंय ते. आणि झेल बाद. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40. आणि एमजी वॉरियर्स साठी जिंकण्यासाठी पाहिजेत ते 41. माफक लक्ष आहे त्यांच्यासाठी हा. आदित्य इलेव्हन आपलं काय डिसिजन असेल कळवा. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे त्यांनी. आणि 1 इनिंग नंतर लगेचच तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. खूप उशीर होत आहे आज सामन्यांना. 1 मॅच एक्स्ट्रा असल्यामुळे. बबल्यात आता मुख्य पंच क्षेत्ररक्षण फटाफट लावून घ्या. उशीर होतोय सामन्यांना आज. 1 मॅच एक्स्ट्रा आहे आज. नहीं किसको भी नहीं दे रहे राज भाई हम लोग यार.
MG वॉरियर्स कडून सलामीचे फलंदाज येत आहेत ते इम्रान आणि हिमांशू अतिशय मजबूत फलंदाज आहेत दोन्ही सुद्धा MG वॉरियर्स साठी खूप सामने त्यांनी जिंकून दिलेले आहेत. आणि राजा निलवंकडून प्रथम गोलंदाजी करतात ते चिन्नू. सामना करतील इम्रान अतिशय कडक फलंदाज आणि MG वॉरियर्सच्या फलंदाजांसाठी केवळ हिमांशूसाठी सुवर्ण संधी आहे. पंकजदादा कापडे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपये. चिन्नू यांचा पुढचा चेंडू सामना करतील इम्रान. इम्रान यांनी टोलवलेला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण. चिन्नू चिन्नू यांचा पुढचा चेंडू आणि सामना करतील कडक फलंदाज दसऱ्याचे हिमांशू आणि मोठ्या समजुतीने खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण. और जोंटी भाई बिग फैन हिमांशु के कोच. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू इम्रान यांना काय समजलेला नाही. हॅलो चिन्नू यांच्या षटकाचा पुढचा चेंडू सामना करतील इम्रान. सुंदर क्षेत्ररक्षण आणि पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण. काय फिल्डरचं नाव जुनेद भाई सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे तुम्ही. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहेत बिग बॅटर फलंदाज हिमांशू MG वॉरियर्सचे आधारस्तंभ. पुन्हा एकदा हिमांशू यांना काय बॉल समजलेला नाहीये. निर्धाव चेंडू आणि चिन्नू यांच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खूप समजदारीने खेळत आहेत हिमांशू आणि उंच टोलवलेला चेंडू आणि हिमांशू यांची पारीची समाप्ती होत आहे. आणि हिमांशू हे आपल्या संघासाठी निराशजनक कामगिरी केलेली आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते गोपाल महाराष्ट्र पोलीस. आणि बॉलर नेम राजा निलवंकडून दुसरं षटक घेऊन येतात ते बच्ची शिवम बच्ची. सामना करतील इम्रान सलामीचे फलंदाज MG वॉरियर्सचे अतिशय तगडे फलंदाज. पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर स्वरूपात. गोपाल साठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. पंकजदादा कापडे यांच्याकडून 3 षटकार सलग मारले हॅट्रिक साठी तर 2000 रुपये. शिवन चुन्नी यांचा पुढचा चेंडू सामना करील गोपाल आणि पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर स्वरूपात. सुंदर गोलंदाजी होत आहे राजा निलवंकडून. MG वॉरियर्स यांच्या फलंदाजांना काय समजत नाहीये. शिवम चुन्नी यांचा पुढचा चेंडू सामना करतील इम्रान. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इम्रान हे गाफील आहेत काय समजत नाहीये त्यांना. सुंदर अशी गोलंदाजी शिवम चुन्नी यांची
शिवम बच्चे. पंच सामना चालू करा. सामना का थांबवलाय? शिवम बच्चे यांचा पुढचा चेंडू सामना करेल इम्रान. आणि इम्रान यांना काय समजलेलं नाहीये. आणि एक धाव पूर्ण. अतिशय दक्ष पंच आमचे बबल्या दादा. पाहतोय आम्ही. आम्हाला मुख्य पंच लावलेले आहेत आणि दुसरे पंच आहेत ते सब्बू मास्टर. खूप अनुभवाचा भरणा आहे त्यांच्याकडे. शिवम बच्ची यांचा पुढचा चेंडू सामना करेल गोपाल. आणि व्हाईट प्लस. एक धाव. व्हाईट प्लस. पुन्हा एकदा शिवम बच्ची यांच्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. सॉरी. आणि इम्रान याने उंचावून टोलवलेला चेंडू षटकार यासाठी जाणले जातात. इम्रान. धाव संख्या होते ती 14. अजूनही 13 चेंडू आणि 27 धावेची गरज. अशाच पटक्यांची गरज आहे एमजी वॉरियर्सला आणि ते सुद्धा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक धाव. अजूनही धाव संख्या होते ती 2 षटकांनंतर 15. अजूनही 26 धावेची गरज. 12 चेंडू आणि प्लीज मैदानात कोणी जाऊ नका नाही तर पॅनलाइज केलं जाईल. लाईव्ह आहे टुर्नामेंट आपली लाईव्ह आहे. मैदानात प्लीज कोणी जाऊ नका. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. बॉलर कोण? मैताब. राजन 11 कडून येतात ते गोलंदाज मैताब. मैताब यांचा पुढचा चेंडू सामना करेल गोपाल. गोपाल यांनी उंचावून टोललेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2च धावेवर शांत बसावं लागलेलं आहे. अजूनही गोपाल यांनी उंच मारलेला चेंडू. पाहूया काय होत आहे. झेल बाद झालेले आहेत गोपाल. सुंदर अशी गोलंदाजी. हरिओम यांच्याकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बॉलर कोण? मेहताब यांनी सुंदर अशी गोलंदाजी. आणि एमजी वॉरियर्सचे अतिशय बेधडक फलंदाज आणि विशाल माने हे मैदानात दाखल होत आहेत. दसरा मैदानचे सुपरस्टार विशाल माने. मेहताब यांचा पुढचा चेंडू सामना करेल विशाल माने आणि काय समजलेलं नाही विशाल माने यांना. निर्धाव चेंडू. मेहताब यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते विशाल माने. विशाल माने यांनी उंचावून टोललेला चेंडू. 4 धावा यासाठी जाणले जात. धाव संख्या होते ती 22 झाले. अजूनही 19 धावेची गरज. वाईट. मेहताब यांचे सुंदर अशी फलंदाजी माने यांची.
मानेनी कडक मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 24 आणि 6 चेंडू. 17 धावेची गरज एमजी वॉरियर्सला. माफक आव्हान त्यांच्यासाठी अजूनही. राजन इलेव्हन कडून शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते. हे कोण बॉलर? मोहसिन पुन्हा एकदा सिंगल. अजूनही 5 चेंडू आणि 16 धावेची गरज. मोहसिन, इम्रान. बघूया मोहसिन यांचा पुढचा चेंडू सामना करतील इम्रान. इम्रान याने उंच मारलेला चेंडू, षटकार. आणि 4 चेंडू 10 धावेची गरज आहे. मोहसिन यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते इम्रान. पाहूया निर्धाव चेंडू, आउट. आत्महत्या केलेली आहे माने यांनी. खरंच खूप वाईट केलेलं आहे, काय गरज नव्हती. मोहसिन यांचा पुढचा चेंडू सामना करेल इम्रान. 3 चेंडू 10 धावेची गरज असताना पाहूया काय होतंय. आणि पुढचे फलंदाज मुकेश. आणि इम्रान याने उंच मारलेला चेंडू, षटकार. ओ प्रेक्षक बाहेर या, बाहेर या प्लीज. हो कोण येते? हो बाहेर या, बाहेर या. 2 चेंडू 4 धावेची गरज. ओलेंडर्स ओ बाहेर ग्राउंड मध्ये कोणी जाऊ नका हो. सामना कोणी जिंको हारो मधीत कोणी जायचं नाहीये. मोहसिन यांचा 2 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. कंपल्सरी 4 धावा करायच्याच आहेत. कंपल्सरी 4 धावा करायच्याच आहेत. गायकवाड एमजी वॉरियर्सला. गायकवाड 11. इम्रान यांच्यावर भरोसा दाखल केलेला आहे. आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले मुकेश आहे. तू किसका टोल में फिर फिर पैनल हो सकते फिर. 1 चेंडू 3 धावा. इम्रान यांच्यावर खूप भरोसा आहे. तुमचं तरी कुठे इथे कुठे आहे तुमचं? तू काय चल तिकडं. पंच सामन्याकडे लक्ष असू द्या. 1 चेंडू 3 धावा. शॉर्टरन कडे लक्ष द्या. पंच शॉर्टरन कडे. 1 में 3 जी अंदर जाओ.
मोहसिन यांचा पुढचा चेंडू सामना करील इम्रान. सामना कोणी जिंको हारो, ग्राउंड मध्ये कोणीही जायचं नाही. जो संघ ग्राउंड मध्ये जाईल त्याला पुढच्या सामन्यासाठी पॅनलाइज केलं जाईल. मारला कणकणी षटकार मारलेला इब्राहिम भाईने. आनंद मनमुराद घेताना कप्तान चला पुढच्या सामन्याचे जोंटी यांच्याकडून इम्रान साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोंटी यांच्याकडून इम्रान साठी 100 रुपयाचं पारितोषिक. जोंटी बाई यांच्याकडून इम्रान साठी 100 रुपयाचं पारितोषिक. सुंदर अशी फलंदाजी. कॅमेरा घुमा आणि द्या तुमच्या हस्ते. जोंटी बाई देतील 100 रुपये. हे वरती जोंटी बाई यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक इम्रान साठी. सुंदर फलंदाजी. ओ आशिष म्हात्रे कुठे असेल तर या इकडं. सोमासाठी 100 रुपये बॉल आणल्याबद्दल. आणि सोमासाठी सुद्धा नाव काय तुमचं? सागर भाई यांच्याकडून सोमासाठी बॉल आणून दिल्याबद्दल 100 रुपये. सोमा कुठे असतील स्टेजशी संपर्क साधा. बॉल मुळे जिंकलोय नवीन बॉल. सोमासाठी 100 रुपये आलेले सागर यांच्याकडून. आणि पंकज दादा यांच्या हस्ते देण्यात येतील ते 100 रुपये. पंकज दादा तुमच्या हस्ते. सोमासाठी 100 रुपये आलेले आहेत सागर यांच्याकडून. चला ग्राउंड खाली काढा एमजी वॉरियर्स. तर धन्यवाद देवा. अतिशय सुरेख मॅच आपण पाहिली. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल वरती षटकार टोकून आपल्या टीमला विजय करून दिला इरफाननं. जबरदस्त क्रिकेट, प्रेक्षकांचं मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये. चला लहान मुलं आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. चला लहान मुलं आपण मैदानाच्या बाहेर या. आदित्य 11 आणि कैलाश काय घेतलं विचार. आदित्य 11 फिल्डिंग. यापुढील मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली लढत कैलास नगर वर्सेस आदित्य 11. या दोन टीम मध्ये टॉस जिंकला आदित्य 11 न प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी कैलास नगर या टीमला. चला पंच सामना सुरू करायचा आहे.